मैत्रिणींनो, नमस्कार. जस्ट इमॅजिन SK2 चा पुढील पार्ट प्रदर्शित होत आहे. काय होतंय SK2 मध्ये? आहे काय ही कथा? आणि यात नक्की घडतंय काय? आणि SK2 चा अर्थ काय? अहो, स्टोरी तर बघा तुम्ही, तेव्हाच तर तुम्हाला कळेल नक्की काय चालू आहे स्टोरी मध्ये. SK2 चा अर्थ आपण नंतर जाणून घेऊया. SK2 ही थ्रिलर, सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्रीची कथा आहे. काय सुरू आहे आता सध्या? पार्ट 4 मध्ये येणार आहे की शक्ती सोबत जे काही घडलंय त्याचे आयुष्यात, तिच्या आयुष्यात काय पडसाद उमटणार आहेत आणि रुद्राला काय वाटणार आहे की मी का तिला सोडून गेलो, कुठे गेला सोडून रुद्र तिला, आणि आता तो काय करणार आहे आणि शक्तीच्या घरातल्यांचा यावर रिएक्शन काय असेल, सगळं जाणून घ्यायचंय. मग तुम्ही हा पार्ट जो प्रदर्शित होतोय तो बघायला विसरू नका. आणि मागील भाग बघितले नसतील तर नक्की बघा. तुम्हाला मी लिंक देत आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये, नक्की बघा. आणि मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. माझी ही कथा YouTube वर, प्रतिलिपीवर, Spotify वर तुम्हाला बघायला, वाचायला आणि ऐकायला मिळणार आहे, अगदी वेगवेगळ्या प्रकारे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढे कथेमध्ये काय होतंय जाणून घेण्यासाठी जस्ट इमॅजिन. नमस्कार. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी खूप शक्तिशाली आहे पण तितकीच दुःखद सुद्धा. ही गोष्ट आहे एका कुटुंबाची ज्यांचं आयुष्य खरं सांगायचं तर एका क्षणात पूर्णपणे बदलून गेलं. या कथेची सुरुवात होते शक्ती नावाच्या एका मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी. म्हणजे बघा, जो दिवस तिच्यासाठी सगळ्यात आनंदाचा असायला हवा होता त्याच दिवशी सगळं काही घडतं. तर शक्तीचे आईवडील हर्ष आणि हर्षदा तिच्यासाठी एक मस्त सरप्राईज प्लॅन करत असतात. पण अचानक काय होतं की त्यांचा ड्रायव्हर केशव एकदम घाबरलेल्या अवस्थेत घरात येतो आणि सगळा प्लॅन, सगळं काही तिथेच थांबतं. आणि तो काय म्हणतो, साहेब, बेबी गाडीत आहे, बेशुद्ध आहे. त्याचे हे शब्द ऐकून घरातली ती शांतता पूर्णपणे भंग पावते. ह्या एका वाक्यातूनच कळतं की शक्ती घरी तर आलीये, पण ती जशी यायला हवी होती तशी आलेली नाही. आणि मग बघा, एका क्षणात सगळं चित्र पलटतं. जिथे वाढदिवसाची तयारी चाललेली असते तिथे आता शक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी एक हताश प्रयत्न सुरू होतो. अच्छा, तर आता पुढे जे घडतं ना ते अक्षरशः एका वाईट स्वप्नासारखं आहे. म्हणजे संकटाची चाहूल लागते आणि पुढचे काही क्षण इतक्या वेगाने घडतात की काही कळतच नाही. म्हणजे विचार करा, काही मिनिटांपूर्वी जी एक सरप्राईज पार्टी होती तिचं रूपांतर आता एका धावपळीत झालंय. उत्तरं शोधण्याची आणि लवकरात लवकर मेडिकल मदत मिळवण्याची एक शर्यतच सुरू झालीय. गाडीतून हॉस्पिटलला जातानाचा तो प्रवास, तो तर भीतीने भरलेला आहे. कारण हर्ष आणि हर्षदा आपल्या मुलीला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ती काहीच प्रतिसाद देत नाही. त्यांचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात. बरं, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्या कुटुंबाचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ते सगळ्यात आधी काय घडलं हे समजून घेण्यासाठी एक व्यवस्थित चौकशी सुरू करतात. त्यावेळी शक्तीची आई हर्षदा अगदी हताश होऊन डॉक्टरांना विचारते, डॉक्टर, काय झालं माझ्या शक्तीला? सकाळी तर ती ठीक होती, ती का उठत नाहीये? तिच्या आवाजात तो गोंधळ आणि भीती स्पष्ट दिसते. डॉक्टर प्राथमिक तपासणी करतात आणि त्यात काही गोष्टी समोर येतात. ब्लड प्रेशर कमी आहे, हृदयाचे ठोके खूप फास्ट आहेत आणि नाडीचा दरही कमी आहे. म्हणजे जीवाला धोका नाहीये, पण तिला कसला तरी मोठा धक्का बसलाय किंवा ती प्रचंड तणावाखाली आहे हे मात्र नक्की. पण हे झालं का याचं कारण मात्र अजूनही एक गूढच आहे. आणि मग डॉक्टर एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतात. ते म्हणतात की एखादी निरोगी आणि शांत व्यक्ती इतकी तीव्र शारीरिक प्रतिक्रिया का देईल? या त्यांच्या प्रश्नातच एक इशारा आहे की हे प्रकरण साध्या आजाराचं नाहीये, तर बाहेरून काहीतरी घडलेलं आहे. यावर तिचे आईवडील सांगतात की अहो, सकाळी शाळेत जाताना तर ती अगदी आनंदी आणि ठणठणीत होती. आणि हा खूप महत्त्वाचा क्लू आहे, कारण यामुळे तपास आता फक्त शाळा ते घर या प्रवासावर केंद्रित होतो. जे काही घडलंय ते याच काळात घडलंय. आता तपासाची सगळी मदार येऊन थांबते ड्रायव्हर केशववर, कारण तो या घटनेचा एकमेव साक्षीदार आहे. काय झालं होतं हे फक्त तोच सांगू शकतो.
आणि म्हणूनच डॉक्टर आता थेट केशवालाच प्रश्न विचारतात की नक्की बसस्टॉपवर काय झालं. केशव आठवण्याचा प्रयत्न करतो. तो सांगतो की बस क्लीनरने अडखळणाऱ्या शक्तीला बसमधून उतरायला मदत केली, पण त्याला एक गोष्ट विचित्र वाटते. तो म्हणतो की आजूबाजूला एकही विद्यार्थी नव्हता, जे खूपच असामान्य होतं. आणि मग त्याला अचानक काहीतरी आठवतं. तो म्हणतो, अरे हो, आता आठवलं, तिचा स्टॉप तर शेवटचा आहे. मला वाटतं बेबी बसमध्ये एकटीच होती. आणि हे एक वाक्य संपूर्ण तपासाची दिशाच बदलून टाकतं. परिस्थितीला एक भयानक वळण मिळतं. केशवचं हे बोलणं ऐकताच डॉक्टरांच्या मनात एक भयंकर संशय येतो. त्यांना जे वाटत असतं त्याला कुठेतरी दुजोरा मिळतो, आणि हा संशयच आता या कथेच्या सगळ्यात विनाशकारी सत्यापर्यंत घेऊन जाणार आहे. केशवचे ते शब्द ऐकल्यावर डॉक्टरांना जवळजवळ खात्री पटते. त्या कुटुंबाला बाहेर थांबायला सांगतात आणि शक्तीला पुन्हा एकदा तपासतात. बाहेर सगळे काळजीत आहेत आणि आत डॉक्टर त्या अकल्पनीय, त्या भयंकर सत्याची खात्री करत आहेत. आणि मग तपासणी झाल्यावर त्या बाहेर येतात आणि ते भयंकर निदान सांगतात. मला सांगायला वाईट वाटतंय, पण शक्तीवर बलात्कार झाला आहे. कुटुंबाच्या मनात जी सर्वात वाईट भीती होती तीच खरी ठरते. आणि दुर्दैव बघा, त्याच क्षणी शक्तीचा मित्र रुद्रांश त्याच्या कुटुंबासोबत तिथे पोहोचतो आणि दाराबाहेरूनच डॉक्टरांचे ही शब्द त्याच्या कानावर पडतात. इतक्या क्रूरपणे त्याला हे सत्य समजतं. तर आता ते भयान सत्य सगळ्यांसमोर आलंय, आणि यानंतर तिथे जे घडतं तो एक प्रचंड भावनिक उद्रेक असतो. जणू काही दुःखाचा डोंगरच सगळ्यांवर कोसळतो. हे सत्य कळताच रुद्रांश वेदनेने किंचाळतो आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये तोडफोड सुरू करतो. हा धक्का सहन न झाल्याने शक्तीची आई तिथेच बेशुद्ध होऊन कोसळते. शक्तीचे वडील ते तर अनियंत्रितपणे थरथरायला लागतात. म्हणजे बघा, एका क्षणात दोन्ही कुटुंब या विनाशकारी वास्तवासमोर हतबल होऊन उभी राहतात. प्रत्येकाचं जग जणू उद्ध्वस्तच झालंय. या सगळ्या गोंधळात रुद्रांशी आई पुढे येते आणि सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, आपल्याला खंबीर राहावं लागेल. या क्षणी शक्तीला आपली सगळ्यात जास्त गरज आहे. ती आठवण करून देते की आता आपलं लक्ष फक्त आणि फक्त शक्तीला आधार देण्यावर असायला हवं. आणि ही कथा आपल्याला इथेच एका मोठ्या प्रश्नासोबत सोडून जाते. इतक्या मोठ्या आघातानंतर शक्ती आणि तिचं कुटुंब यातून कधी सावरू शकेल का? त्यांच्यासमोर आता एक अकल्पनीय भविष्य आहे आणि स्वतःला सावरण्याचा एक खूप लांब आणि खडतर प्रवास आहे.